श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, आता उद्याच्या दिवशी अमावस्या समाप्त झालेली आहे, म्हणजे 12:12 अमावस्या रात्री समाप्त होणार आहे आणि आपली 3 ऑक्टोबर रोजी आपली नवरात्र उत्सव साजरी होणार आहे. नवरात्र उत्सवच्या दिवशी घट स्थापित होणार आहे. तर प्रत्येक स्त्रीने नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी हे सगळे उपाय करायलाच पाहिजे आहे. का करावं तर आपल्या घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी, भरभराटी होण्यासाठी, घरामध्ये जे आपले म्हणजे प्रगती होत नाही, पैसा पुरत नाही, आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा अखंड वास राहावा यासाठी प्रत्येक स्त्रीने पहिल्या माळेला हा उपाय नक्की करायचा आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या लक्ष्मी मातेचं आगमन नक्कीच होणार आहे. आता प्रत्येक घरामध्ये बघा, प्रत्येक घरामध्ये प्रत्येक स्त्री ही घटस्थापना करत असते, घर स्वच्छ करत असते, घरामध्ये काहीच घाण राहू देत नाही. जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपल्या घरामध्ये जर काही घाण असेल, नको असलेल्या वस्तू असतील ते आपल्याला बाहेर काढायचे आहे. प्रत्येक स्त्रीने हे केलेलं आहे, संपूर्ण घर क्लीन झालेलं आहे. पण आपण अजून एक राहिलेलं आहे आपल्याने, ते म्हणजे आता मी तुम्हाला सांगणार की आपलं जे देवघर असतं, आपल्या देवघराच्या मागच्या साईडला भरपूर प्रमाणात असे जाडे आलेले असतात, जरपटे आले असतात, ते तुम्हाला स्वच्छ करायचे आहे. धूर असेल, वरच्या साईडला आपण पुस्तकं वगैरे ठेवतो, तर ते पुस्तकांच्या ठिकाणी सुद्धा स्वच्छ करून घ्यायचं आहे. संपूर्ण धूर वगैरे स्वच्छ करून तुम्हाला क्लीन करायचं आहे. देव वगैरे घासून तुम्हाला स्वच्छ क्लीन करायचे आहे आणि नंतर ना तुम्हाला उपाय करायचा आहे. आता उपाय कुठला तर खूप साधा आणि सोपा आहे, प्रत्येक स्त्री करू शकते. आपल्या परिवारासाठी, आपल्या घरासाठी आणि आपल्या घराच्या, आपल्या कुळाचं, आपल्या घराचं रक्षण करणारी जे कुलदेवतेसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता उपाय केल्याने म्हणजे काही धन दौलत ऐश्वर एवढं काही मिळत नाही, पण सुख समृद्धी एवढी मात्र नक्कीच मिळते आणि लक्ष्मी मातेचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो. आणि बघा, कष्टाला पर्याय नाही, कष्ट केल्याशिवाय आपल्याला काहीच मिळत नाही. बसल्या बसल्या तर आपल्याला काहीच मिळत नाही. वाटातलं जे पाणी असतं ते सुद्धा आपल्याला पुरत नाही, तर हे आयतं कशाला आपल्याला पुरेल. त्यामुळे आध्यात्मिक गरज आहे, म्हणजे देवाची जी साथ आहे ती सुद्धा आपल्याला तितकीच महत्वाची आहे, जितकी आपल्याला कष्ट करण्याचं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच आपल्याला देवाची साथ सुद्धा महत्वाची आहे. त्यामुळे आपल्याला आपली जी कुलदेवता आहे, जे पहिली स्थापना आहे, पहिला दिवस आहे, त्या दिवशी तुम्हाला कोणते कोणते उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि वर्षभर तुमच्या घरामध्ये भरभराटी राहील, तर त्याच्यासाठी सांगणार आहे. आता उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर आपण काय करायचं आहे, आपला मेन डोर पुसून घ्यायचा आहे स्वच्छ. नंतर आपलं जे उमरट आहे त्याला तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे, स्वस्तिक काढायचे आहे, रांगोळी वगैरे सुशोभित असा दरवाजा करायचा आहे तुमचा मेन डोर. आणि नंतर तुम्हाला आंब्याचं डहाळ्यांचं म्हणजे जे पानं आहे त्याचं तुम्हाला तोरण लावायचं आहे, कारण की उद्या आपली लक्ष्मी, आपली माता, आपल्या कुलाचं रक्षण करणारी देवी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने हे करायचंच आहे. आणि आता दुसरं म्हणजे भरपूर लोकांच्या मनामध्ये असे म्हणजे भरपूर लोक असं म्हणतात की ज्या वेळेस आपण घट बसवतो तर 9 दिवस पर्यंत आपल्याला देवाची पूजा करता येत नाही, पण हे चुकीचं आहे. देवाची पूजा आपल्याला करता येते. ज्या वेळेस आपले घट आपल्या घरामध्ये बसलेले असतात तर ते घटाचे म्हणजे घट जे असतात तिथे देवी वगैरे स्थापित केलेले असते, त्या घटाला फक्त आपल्याला 9 दिवस पर्यंत हात लावायचा नसतो. त्या 9 दिवस फक्त माळी चेंज करायचे असतात. आणि जे आपले देव असतात साईडला, ते देवांची आपल्याला रोज पूजा करायची असते. नित्यनेमाने त्यांना आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा असतो, पाणी द्यायचं असतं. त्यामुळे आपल्याला आपल्या देवांची पूजा सुद्धा करायची आहे. हे म्हणजे हे स्वामी समर्थ केंद्रामध्ये आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर त्यामुळे तुम्ही 9 दिवस पर्यंत असं नका करू, ही चूक नका करू. आपली देवी म्हणजे जे घट आहे त्यांना नका हलवू, पण आपल्या घरामध्ये जे देव आहे त्यांची तुम्हाला रोज पूजा करायची आहे, आरती करायची आहे. सकाळ संध्याकाळ आपल्या देवीची तुम्हाला आरती करायची आहे, त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे. आता 9 दिवस पर्यंत कोणते फुलं अर्पण करायचे, नैवेद्य कुठला अर्पण करायचा, कलर कुठला आहे, हे संपूर्ण माहिती मी मोठ्या व्हिडिओमध्ये परत दुसरा व्हिडिओ करणार, त्याच्यामध्ये तुम्हाला देणार आहे. आता काय करायचा, उपाय काय करायचा ते मुद्द्याचं आहे. आता उपाय काय करायचं, जे आपला उमटा आहे तुम्हाला तिथं मी तुम्हाला अगोदर म्हटली की हळदीचं लेपन करायचं आहे. आणि नंतर ना तुम्हाला जे तुमचा मेन डोर आहे तिथं तुम्हाला हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे. हळदीचं स्वस्तिक काढल्यानंतर 2 रेषा इकडनं, 2 रेषा तिकडनं, मध्ये 4 थेंब तुम्हाला ठेवायचे आहे. त्यांना हळदी कुंकू अक्षता व्हायचे आहे. आणि त्या म्हणजे जो हळदीचं जे आपण हे काढणार स्वस्तिक, त्याच्या वरच्या साईडला तुम्हाला 5 थेंब सुद्धा ठेवायचे आहे. अशा प्रकारे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढल्या गेल्यानंतर धूप दीप लावून त्यांची पूजा करायची आहे. का करावं तर आपल्या घरामध्ये ते मंगल म्हणजे मंगलाचं प्रतीक आहे. आपल्या घरामध्ये ते शुभचं प्रतीक आहे, ऐश्वर्याचं प्रतीक आहे. त्यामुळे ते आपल्याला स्वस्तिक अशा प्रकारे तुम्हाला काढायचं आहे. त्याच्याने आपल्या घरामध्ये आपली जी कुलदैवत आहे तिचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो असं म्हणण्यात आलेलं आहे. त्यामुळे नक्कीच प्रत्येक स्त्रीने हे करायचंच आहे. आणि घर क्लीन करायचं आहे. घरामध्ये
धूप दीप आपल्या देवीचे नैवेद्य आरती करायची आहे, मनोभावाने उपवास करायचे आहे। आता नैवेद्य कुठला अर्पण करावा, फुलं कुठले अर्पण करावे, माळ कशी अर्पण करावी याच्याबद्दल मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार। आता माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ आणि हे नक्की करा, नक्कीच करा। श्री स्वामी समर्थ।